आता आपण आवर ऑफ कोड या उपक्रमाअंतर्गत एक प्रकल्प तयार करणार आहोत. आपल्या या प्रकल्पाचे नाव आहे लेट्स मेक बटरफ्लाय फ्लाय. यासाठी सर्वात प्रथम आपल्याला स्क्रॅचच्या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागते किंवा आपल्या सिस्टममध्ये जर स्क्रॅच ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलेले असेल तर आपण डायरेक्टली त्या ॲप्लिकेशन मधून सुद्धा आपला प्रोजेक्ट चालू करू शकता. सर्वात प्रथम आपण स्क्रॅच साईट ओपन करणार. त्यानंतर आपण क्रिएट या ऑप्शनला क्लिक करणार. त्यानंतर आपली स्क्रॅचची जी विंडो ओपन होणार आहे त्यामधील हे सब विंडो जे आहे पॉपअप विंडो आहे हे आपल्याला क्लोज करायचं आहे. क्लोज केल्यानंतर आपल्याला जे सिस्टम जनरेटेड जे स्प्राइट आहे ते क्लोज करून घ्यायचे आहे, म्हणजे त्याला डिलीट करून घ्यायचं आहे. यानंतरची आपली सर्वात प्रथम पायरी आहे की आपल्याला या स्प्राइट ऑप्शन मधून स्प्राइट सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मग या स्प्राइट साठी आपण घेणार आहोत बटरफ्लाय. मग बटरफ्लाय साठी या सर्च बॉक्स मध्ये बटरफ्लाय असे टाइप केल्यानंतर आपल्याला हे बटरफ्लाय 1 जे दिसत आहे याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. बघा आपलं स्प्राइट येथे सिलेक्ट झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला बॅकड्रॉप सिलेक्ट करायचा आहे. तर बॅकड्रॉप साठी आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो, परंतु आपण या ठिकाणी उदाहरणासाठी फॉरेस्ट हे बॅकड्रॉप निवडणार आहोत. आता हे 1 नंबरचे फॉरेस्ट नावाचे जे बॅकड्रॉप आहे ते आपण इथून निवडणार आहोत. बघा आपलं बॅकड्रॉप हे सिलेक्ट झालेलं आहे. यानंतर आपल्याला प्रोजेक्ट रन करण्यासाठी काही कोडची आवश्यकता आहे. तर चला तर मग आता आपण कोड घेऊया. या कोड एरिया मधून सर्वात आधी आपण या इव्हेंट ब्लॉक मधून व्हेन ग्रीन फ्लॅग हे ऑप्शन घेणार आहोत, म्हणजे हा ब्लॉक घेणार आहोत. आपणास माहित आहे की स्क्रॅच मध्ये सर्वात प्रथम कोणताही प्रकल्प रन करण्यासाठी व्हेन ग्रीन फ्लॅग क्लिक करणे जोडणे गरजेचे असते. यानंतर आपला हा जो प्रोजेक्ट आहे हा सतत आपल्याला चालू ठेवायचा आहे, म्हणजे आपलं बटरफ्लाय ॲनिमेशन हे सतत चालू ठेवायचे आहे. यासाठी आपण फॉरएव्हर हा ब्लॉक घेणार आहोत. त्यानंतर आपला जो स्प्राइट आहे म्हणजे बटरफ्लाय जो आहे तर तो आपल्याला आपल्या फॉरेस्टमध्ये इतरत्र फिरताना दाखवायचा आहे. तर यासाठी आपण बघा ग्लाइड 1 सेकंड टू रँडम पोझिशन, मग या ठिकाणी आपण सेकंड 1 2 3 आपल्या आवडीनुसार आपण कितीही घेऊ शकतो. या ठिकाणी रँडम पोझिशनच सिलेक्ट करून ठेवायचं आहे. यानंतर आपल्याला लुक्स मधून नेक्स्ट कॉस्ट्युम हा ब्लॉक घ्यायचा आहे, कारण की आपला बटरफ्लाय हा आपल्याला उडताना दिसावा यासाठी आपण नेक्स्ट कॉस्ट्युम हे ब्लॉक घेणार आहोत. यानंतर आपण या बटरफ्लायला आवाज देण्यासाठी स्टार्ट साऊंड हा ब्लॉक जोडणार आहोत. या स्टार्ट ब्लॉक जोडण्यासाठी आता इथे आपल्याला आवाज नाहीये म्हणून आपण यासाठी कोड कॉस्ट्युम आणि साऊंड हे 3 ऑप्शन दिसत आहेत. त्या साऊंड मध्ये जाणार. इथून चूज अ साऊंड या ऑप्शनला सिलेक्ट करणार आणि या ठिकाणी शीर हे कीवर्ड्स टाकल्यानंतर बघा हा साऊंड आपल्याला दिसते. या साऊंडला आपण सिलेक्ट करून घेणार आहोत आणि आपण पुन्हा आपल्या कोड एरियामध्ये येणार आहोत. त्यानंतर स्टार्ट साऊंड या ठिकाणी आपल्याला चिर्प नावाचे ऑप्शन दिसत आहेत, हे आपण सिलेक्ट करून घेणार आणि आपला प्रोजेक्ट हा नियंत्रित असावा म्हणजे स्लो असावा यासाठी आपण त्याला वेट 1 सेकंड असे करणार. अशा प्रकारे आपला कोड तयार झालेले आहेत. आता आपण बघूयात आपला प्रकल्प हा व्यवस्थित चालू होतो की नाही. वा एकदम छान. आता हाच प्रकल्प आपण फुल स्क्रीन मध्ये बघूयात. अशा प्रकारे आपला हा प्रकल्प तयार झालेला आहे. तर सर्व विद्यार्थी आणि माझ्या शिक्षक मित्रांना ऑल द बेस्ट. थँक्यू.